रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अखेरच्या क्षणी झालेल्या नाट्यमय घडामोडींमुळे अनपेक्षित वळण लागले आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांचा विधान परिषदेचा मार्ग बिनविरोध मोकळा झाला आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात बाळ माने यांनी भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्या समवेत उपस्थित राहून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळाचा विचार करता महायुतीचे पारडे सुरुवातीपासूनच जड होते. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रित ताकदीमुळे अनिकेत तटकरे यांची विजयाची स्थिती आधीच भक्कम होती. निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेल्या बाळ माने यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतल्याने निवडणुकीतील सर्वच राजकीय समीकरणे बदलली असून अनिकेत तटकरे यांची पुन्हा एकदा विधान परिषदेवर वर्णी लागणे निश्चित झाले आहे.